आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। गादी आणि महंत परंपरा यांची माहिती। महंत आणि गादीची परंपरा यांची माहिती। एखाद्या एकांत स्थानी किंवा शहरात किंवा एखाद्या गावामध्ये कोणी एखादा महान आत्मा, संत अथवा साधक राहत होता। त्याने शरीराचा त्याग केल्यानंतर त्याच्या स्मृतीसाठी त्याच्या देहाच्या अंतिम संस्काराच्या स्थळावर दगड किंवा विटांचे बांधकाम करून एक स्मृतीस्थळ बनवले जाते। नंतर त्या पवित्र आत्म्याचे अनुयायी किंवा वंशज त्याची दगडाची मूर्ती तयार करून तेथे ठेवतात। काही काळानंतर श्रद्धाळू तेथे जातात, तेथे दानधर्म करू लागतात, त्या स्थानाला मंदिराचे रूप देतात। त्या संत अथवा ऋषीच्या वंशजांच्या मनामध्ये धनाची लालसा निर्माण होते। ते इतरांना असे भ्रमित करतात की जे येथे दर्शन घेतात त्यांना पूर्ण मोक्ष प्राप्त होतो। जे या महापुरुषाच्या जीवनकाळातील शिष्यांना लाभ मिळत होते ते सर्व लाभ इतरांनाही मिळतात। ही मूर्ती म्हणजे साक्षात ते संतच आहे हे समजून घ्या। जे येथे येणार नाहीत त्यांना कधीच मोक्ष संभव नाही, इत्यादी इत्यादी। त्या अज्ञानींना एखाद्याने विचारावे की कोणी एक वैद्य होता, तो नाडी पाहून व्याधींवर औषध देत होता। त्या वैद्याच्या मृत्यूनंतर त्याची मूर्ती बनवून स्थापना करून कोणी धनाची लालसा असणारा म्हणू लागला की ही मूर्ती त्या वैद्याचे कार्य करते, या मूर्तीचे दर्शन घेणारा पूर्णपणे बरा होईल। अथवा ती लालची व्यक्ती स्वतःच खोटा वैद्य बनून बसली आणि सांगू लागली की मीही औषध देतो, परंतु ग्रंथातील वर्णनाच्या अगदी विरुद्ध तो औषध देत असेल तर तो धोका देत आहे, कारण केवळ पैसा मिळवणे हाच त्याचा उद्देश आहे। त्याप्रमाणे कोणीही संत किंवा प्रभू यांची मूर्ती आदरणीय आठवण असू शकते, परंतु पूजनीय नाही। अशा प्रकारेच कोणी संत किंवा प्रभूची मूर्ती बनवून त्या मूर्तीच्या आधारावर कोणी पुजारी, महंत म्हणू लागला की मी देखील नामोपदेश, गुरुदीक्षा देतो, तर तो पुजारी किंवा महंत त्या महान संताने आपल्या अनुभवातून लिहिलेल्या पवित्र शास्त्रांच्या अगदी विरुद्ध सर्व साधना देत आहे। तो खोटा संत आणि महंत दोघेही दोषी आहेत। आपल्या अनुयायांचे जीवन कार्य व्यर्थ घालवण्याचे पाप ते आपल्या डोक्यावर घेत आहेत। संत तर एका वेळी एकच येतो। त्यांच्या मार्गामध्ये करोडो खोटे संत, महंत आणि आचार्य बाधक बनतात। एखाद्या संताने देहत्याग केल्यानंतर संत अथवा महंतांची परंपरा सुरू होते। त्या पहिल्या संताच्या स्थानाच्या रक्षणासाठी एखाद्या व्यवस्थापकाची निवड केली जाते, त्याला महंत असे म्हणतात। केवळ त्या पवित्र स्मृतीस्थळाची देखभाल करण्यासाठीच त्याची नियुक्ती केली जाते, परंतु लालसेपोटी तो स्वतःच गुरु बनून बसतो आणि भक्तीची इच्छा असणारे भोळे व प्रेमळ आत्मे त्या आधारावर आपले जीवन व्यर्थ घालवतात। महंत परंपरेचा असा एक नियम बनवला आहे की पूर्व महंताचा प्रथम पुत्र जरी तो दारू पिणारा अज्ञानी असला तरी तोच त्या महंत पदाचा उत्तराधिकारी असेल। केवळ पूर्ण संतच जीवांचा उद्धार करू शकेल असा हा भक्ती मार्ग आहे। दास रामपालजी महाराज यांनी 2-3 महंत परंपरेच्या पुस्तकांचा अभ्यास केला आहे। त्यामध्ये जे आढळून आले ते असे आहे। 1. एका 2 वर्षांच्या अज्ञानी बालकाला गादीचा उत्तराधिकारी बनवले गेले। मोठा झाल्यानंतर तो नामदीक्षा, गुरुदीक्षा देऊ लागला। दुसऱ्या पुस्तकामध्ये असे वाचले की एका 5 वर्षांच्या बालकाचे पिता जे महंत होते त्यांचा अचानक मृत्यू झाला। त्यानंतर अनुयायी व त्या बालकाच्या आईने आपल्या 5 वर्षीय बालकाची महंत पदावर नियुक्ती केली। काही वर्षानंतर ते बालक गुरु बनले। 2. एका महंत परंपरेच्या इतिहासात असे वाचायला मिळाले की त्या महंतास संतान नव्हती, त्या महंताचा मृत्यू झाला। त्याच्या बंधूचा तर पूर्वीच मृत्यू झाला होता, त्यालाही अपत्य नव्हते। गादीच्या रक्षणासाठी एका सेवकाला त्या कुळामध्ये संतान होईपर्यंत अस्थायी महंत म्हणून नियुक्त केले गेले। काही वर्षांनंतर महंत कुळामध्ये कोणाला तरी पुत्र झाला, तर इकडे अस्थायी महंत गादी घेऊनच पळून गेला। एक अन्य शहरामध्ये स्वतः गादी स्थापना करून महंत बनून बसला। त्याने हे नवीन दुकान उघडले आणि तिकडे पूर्वस्थानी एका 2.5 वर्षांच्या बालकाला महंत बनवले। 3. एका महंत परंपरेचा इतिहास बघितला की मोठ्या मुलाने घराचा त्याग केला, त्याच्यापेक्षा लहान्याला महंत पदावर नियुक्त केले गेले। काही काळातच तेथे मंदिर बनले गेले आणि जास्त दान
भेटपूजेचे धन येऊ लागले. मोठ्याचा मुलगा म्हणू लागला की या मंदिरावर आमचा अधिकार आहे. या कारणाने भांडण सुरू झाले. गादीवर विराजमान महंताची हत्या केली गेली. नंतर त्याचा मोठा मुलगा महंत म्हणजेच गादीचा अधिकारी म्हणून नियुक्त केला गेला. त्याचीही हत्या करण्यात आली. नंतर त्याचा दुसरा भाऊ गादीवर बसवला गेला. दुसरे जे स्वतःला अधिकारी सांगत होते त्यांनी नवीन स्थान बनवून नवीन दुकान उघडले. एकमेकावर खटले भरून सुखी जीवनाला हव्यासातून नरक बनविले. ते धाम कोठे राहिले? ते तर कुरुक्षेत्रासारखे महाभारताच्या युद्धाचे मैदान झाले. काही महंतांनी तर संत बनवण्याची एजन्सी घेतलेली आहे. लाल वस्त्र धारण करायला लावतात, पूर्वीचे नाव बदलून अन्य नाव ठेवतात. नंतर तो बनावट महंत आपल्या बनावट शिष्यांना खोटे संत बनवून भोळ्या आत्म्यांच्या जीवनाशी खेळ करतात आणि अनमोल मनुष्य जीवन स्वतःच व्यर्थ करत आहेत. भोळ्या आत्म्यांच्या जीवनाचा नाश करत आहेत व महापापाचे भागीदार बनत आहेत. ज्यावेळी राजा परीक्षिताला साप चावणार होता त्यावेळी त्याला पूर्ण गुरुची आवश्यकता पडली, कारण पूर्ण संताशिवाय जीवाचे कल्याण असंभव आहे. त्यावेळी पृथ्वीवरील सर्व ऋषींनी राजा परीक्षिताला दीक्षा देण्यास आणि 7 दिवस श्रीमद भागवत सुधासागरची कथा ऐकवण्यास मनाई केली, कारण 7व्या दिवशी सत्य उघडकीस येणार होते. त्यामुळे कोणी समोर आले नाही. स्वतः श्रीमद भागवत सुधासागरचे लेखक महर्षी वेदव्यासजी यांनी देखील असमर्थता व्यक्त केली, कारण ते ऋषीजन प्रभूला घाबरणारे होते. त्यामुळेच राजा परीक्षिताच्या जीवनाशी खेळणे योग्य वाटले नाही. राजा परीक्षिताच्या कल्याणासाठी महर्षी सुखदेवजींना स्वर्गातून बोलावले गेले, ज्यांनी राजाला दीक्षा दिली आणि 7 दिवस कथा ऐकवून राजा परीक्षिताचा जेवढा उद्धार ऋषी सुखदेवजी करू शकत होते केला. वर्तमानातील गुरु, संत, महंत आणि आचार्य स्वतःच प्रभूंच्या संविधानाशी अपरिचित आहेत. त्यामुळे ते भयंकर दोषास पात्र बनून दोषी होत आहेत. ओरों पंथ बतावही स्वयं न जाने राह, अन अधिकारी कथा पाठ करे व दीक्षा देवे बहुत करत गुन्हा. वर्तमानामध्ये कथा व ग्रंथांचे वाचन करणाऱ्यांचा व नामदीक्षा, गुरुदीक्षा करणाऱ्यांचा पूरच आलेला आहे. कारण सर्व पवित्र धर्मांचे पवित्र आत्मे तत्वज्ञानापासून अपरिचित आहेत. त्यामुळे खोटे गुरु, संत आणि महंतांचा डाव लागलेला आहे. ज्यावेळी पवित्र भक्त समाज आध्यात्मिक तत्वज्ञानाने परिचित होईल त्यावेळी या खोट्या संत, गुरु व आचार्यांना तोंड लपवायलाही जागा मिळणार नाही. पळून जाऊन पिच्छा सोडवावा लागेल.